नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय पहिला. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीत गगनसदृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम एक नित्य विमलमंचल सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नाम नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमल नाशका. अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्र चालका. अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयांची पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्णाकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाई. विशाळ भाळ अकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्र वर्ण विराजते. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष. वसलांछनांचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति जेते विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती मूळ चननी तेची पै. जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर विदुलते सम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभये जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णित थकल्या सकळा. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदाती मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. लिहू न शकले महिमांवर ते पामरे मी काय. जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूंचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धींचा दातार भक्त पालक दयाळू. मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निर्सोन. भजका होये दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा. सकळ कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरण. ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्ने होऊ हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिले. मूढमती ती अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची कृपे करून सची शान लाधे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी आता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञे बाळ घेतली असे आळ तरी पुरविणार दयाळ.
सद्गुरु राजा आपणची. 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते शोषिले. कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन, चरणी त्यांच्या करी तसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमिले. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान. कामधेनू असुनी जवळी, हाती धरिले असे जोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्री दिन. ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, होऊ कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप पाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरा उत्तर नास्तिकमय, भरतखंड झाले. नाना विद्या कला, असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे. नाना विधवेश नटणे, जगत उत्पत्तीचे कर्तव्ये. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माती विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतले अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठी आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडणी. आपुला विख्यात महिमाजनी, गावयासी योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे झालो, किंवा फाट गंगना समान. अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू, पिपिलिक म्हणे गिरीसी. उचलून घालीन काकेसी, किंवा खाद्योत सूर्यासी. लोपविन म्हणे स्वतेजे, तैसी असे माझी आळ. बाळ जाणून लढी वाळ, पूर्विता तू दयाळू. दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता. तुझी एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता. मी पणाची नसेची, ऐसी ऐकुनी स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती. वरद हस्ते करुणी, उणे न पडे ग्रंथात. सफल होतील मनोरथ, पाहुणी आर्यजन समस्त. संतोषतील निश्चय, ऐसी ऐकुनी अभयवाणी. संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होऊनी लेखनी. ग्रंथ समाप्ती प्रति होऊ, आता नमो साधुवृंद. ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय. सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर. जय शब्दसृष्टींचे ईश्वर, ज्याची काव्य सर्वत्र. प्रसिद्ध असती आलोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी. बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार जयांच्या चरणी. नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास. ज्याची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून. ज्ञातेही डोलविती मान, त्यांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित, परप्रसादा कारणे.
अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का होते श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती त्यांचा. संस्कृतीचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहाती जी अवगुण ग्राह्य ते तुकीचं घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडूनी चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सांग. त्या मोद तुनी पाही अमूल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुद नाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन सुंदर कुसमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकुनी बद्धा जुळी करी प्रार्थना सप्रमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल बोधविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्रकर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. येती राजपद कल्लार विष्णुकवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंची ते घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आधरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोड हा. श्री स्वामी चरण परमस्तु श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. आम्ही कर्दळी वनातून आलो. श्री स्वामी चरित्र सारामृत. द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वनी गुप्त झाले. गुरु चरित्री ती कथा पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडिले बहुत पट्टणे त्याची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा परी तिज विषयी शंका मना माझी तसे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला ते पत्रिकावाद लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतो धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आधर तयांचा केला की. त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एक हारी. दोघांसी बसवून धोवरी तिसरीवरी बसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली अपूर्व बांगलादेश समग्र. आम्ही असे पाहिल्या घेतले कालीचे दर्शन
पहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटका प्रती. ती जियेची महाप्रख्याती पुराणंतरी वर्णली. केले गोदावरीचे स्नान, स्थळी पाहिली पवन पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला आवास. मग येऊनिया पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे, तेथून जाहले. ते पासून या नगरात आनंद आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, गेलो उठुनी उभयंता. ऐकुनी ऐसी वाणी, उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेलो उठुनी उभयंता. 12 वर्ष मंगळवेढ्या प्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आलिया किंचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आमोनी देती, तेची महाराज भक्षिती. क्षणिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठुनी. वेडा बुवा तया प्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही आज्ञाने निघती, परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार, सोलापुरी झाला. ते जाणुनी अंतरखून, स्वामींसी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशान करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. भवभयांचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीयो अध्याय गोडहा. श्री स्वामी चरम परमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री स्वामींचे अक्कलकोटात वास्तव्य. श्री स्वामी चरित्र सारामृत. तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्ये. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर, त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्ये करिता, अप्पाटोळ झाले भक्त. तेथीचे साकल्ले वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्रांचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतनी भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींसी सोडू नका, येथीची मुक्काम करावा. टोळ गेली परतोनी, स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानले ते. तेथुनी निघाले अक्कलकोटा प्रती, आले ग्रामद्वारी बैसले. येथे राज स्वेच्छेने, तेथे एक भिंद होता.
तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता. महाशुद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पांच्या गृहापती. स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पांचे भाग्य उदिले, येती राजगृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्र्यांच्या घरी जाये. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी, परम भाग्य त्यांचे. धन्य धन्य त्यांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराज दुर्लभ चरण, त्यांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी श्रमती. निर्हार किती करावती, मौन धरती किती एक चरणी उभे राहून. सदा विलोकती गगन, एक गिरीवरी बसन. तपश्चर्या करिता ती, एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाते भक्षिती, कितीक संन्याशी होती. संसार अवघा सांडोनी, एक करती कीर्तन. एक मांडती पूजन, एक करती होम हवन. एक षटकर्मे आचरिती, एक लोकाउपदेशिती. एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करती. एक बांधती देवालये, परी त्यांचे चरण. दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली असी नाना साधन. भावाविन सर्व व्यर्थ, योग यागाधिक काही. चोळप्याने केले नाही, परी भक्तिस्तव पायी. स्वामी आले सदनाते, त्यांची देखून या भक्ती. स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पांच्या चित्ती. आनंद झाला बहुसाळ, ते पासून त्यांच्या घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी. परमज्ञानी असती जे, अक्कलकोटची प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती, परी त्यांचे भाग्य निश्चिती. स्वामी चरणी उदिले, ते पासूनी जगात. त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात. किती एक झाले, चोळप्याचे गृहाप्रती. आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती. गावात बात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही ज्यांच्या चित्ती, आणि म्हणून या स्वामीराज येती. बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात. येती विख्यात पातले, राहती चोळप्पांच्या घरी. दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी. राव बोलले काय वाणी, गावात येती येऊनी. फार दिवस झाले, परी आम्ही श्रुत पायी. अजवरी झाले नाही, आता जाऊन लवलाई. भेटू तया येतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली. तेची ती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली. मती गुंगली रायांची, सिंहासनाखाली उतरून. राव घाले लोटांगण, प्रेमाश्रुनी भरले नयन. कंठ झाला सददित, दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राश्रुनी, मग तया हस्तकी धरुनी. असनावरी बैसविले, खून पटले अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्तीने पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली, षोडोपचारी पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण. भक्तांसाठी झाले सगुण, त्यांच्या पादुका शिरी धरून. विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गूढ. श्री स्वामी चरण परमोस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.